आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। उद्या दुपारी दोन्ही राष्ट्रवादीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। तर आज रात्री पुण्याचा प्रश्न सुटणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी अजित पवारांनी मान्य केली। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 32 ते 35 जागा मिळणार आहे। तुतारी आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह आणि या संदर्भात देखील आता महत्त्वाची बातमी। तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांवर आता आघाडी होणार आहे। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। अमोल, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जी राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा बऱ्याच दिवसांपासून चालू होती ती अखेर अंतिम टप्प्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाची जी मागणी होती की तुतारी चिन्हावरच आमचे सगळे उमेदवार हे पिंपरी आणि पुणे महानगरपालिकेमध्ये लढतील, तर ती मागणी अजित पवारांनी मान्य केलेली आहे। एक पाऊल मागे अजित पवारांनी घेतलेलं आहे। सुरुवातीपासून अजित पवारांचं म्हणणं होतं की सर्व उमेदवार आहेत ते घड्याळ्याच्या चिन्हावर लढवावेत, मात्र याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विरोध होता आणि तुतारी चिन्हावरच आमचे उमेदवार लढतील यावर ते ठाम होते। गेल्या 2 दिवसापासून या संपूर्ण घडामोडी घडत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी पुण्यामध्ये सहभागी झालेली होती। मात्र आज जी महाविकास आघाडीची बैठक नियोजित होती त्या बैठकीला मात्र शरद पवार यांच्या पक्षाचे कोणतेही पदाधिकारी उपस्थित राहिलेले नव्हते। त्याच्यामुळेच या दोन्ही राष्ट्रवादीच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली असा प्रश्न उपस्थित झालेला होता। दुसरीकडे अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यावर जशी पिंपरी चिंचवडची जबाबदारी होती त्याच पद्धतीने पुण्याच्या संदर्भात देखील काल त्यांनी अजित पवारांसोबत काल जिजाई या बंगल्यावर चर्चा केलेली आहे, ज्याच्यामध्ये हा तोडगा निघाल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे। आणि उद्या दुपारी याबाबतची अधिकृत घोषणा आहे ती केली जाऊ शकते। आता नेमकी ती घोषणा अजित पवार करणार का सुप्रिया सुळे करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण जवळपास या दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढतील यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये जवळपास 32 ते 35 जागा या शरद पवार यांच्या पक्षाला अजित पवार यांच्याकडून दिल्या जातील अशी सुद्धा प्राथमिक माहिती मिळालेली आहे। अगदी अमोल, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महादेव बालगुडेचा अदानींच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निषेध केला। महादेव बालगुडेंनी महिला अधिकाऱ्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। अजित पवारांनी हा दुटप्पीपणा थांबवावा भाजप कार्यकर्त्यांनी इशारा दिला। या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। पाहूयात। शरदचंद्रजी पवार सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल या नूतन इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं। मात्र या सगळ्यामध्ये वाद ठरला तो महादेव बालगुडे या नावाच्या इसमाचा। या इसमाचा अदानींच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। नेमकं काय प्रकरण जाणून घेऊ भाजप कार्यकर्त्यांकडून, काय सांगाल? महादेव बालगुडे बद्दल जर आपण 2017चा हा व्यक्ती आहे, त्यांनी देव गायकवाड यांच्या नावाने एक फेसबुक अकाउंट ओपन केलं होतं आणि मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची सुविध पत्नी आणि मुख्यमंत्र्यांची जे ओएसडी होत्या निधी कामदार यांच्या विरुद्ध त्यांनी फेसबुकला बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला। म्हणून निधी कामदार यांनी या महादेव बालगुडे यांच्या विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल केला होता। त्याच्यामध्ये या संबंधित व्यक्तीला अटक देखील झाली होती। आज 7 ते 8 वर्षानंतर पुन्हा परत त्याचं नाव येण्याचं कारण असं की आज गौतम अदानींच्या हस्ते त्या महादेव बालगुडेंचा सत्कार करण्यात आला। तो सत्कार झाला म्हणजे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे। महादेव बालगुडेंच्या विषया संदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे जे पीए आहेत राजूरकर साहेब यांच्याशी मी संपर्क केलेला आहे। स्वतः मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील या विषयावर बोलणार आहे। त्यावेळेचे तक्रारदार निधी कामदार यांना देखील या संदर्भातली मी माहिती पोच केलेली आहे। आणि हा विषय फार गंभीर आहे। जर एखादा भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारा लोकशाहीमध्ये असून देत, पण त्यांनी जर अशा पद्धतीने एखादं बनावट खाती वापरून जर एखाद्या महिलेच्यावर टीका टिप्पणी करत असेल आणि त्याला तुम्ही प्रोटेक्ट करायचं जर काम करत असाल आणि त्याचा जर सत्कार गौतम अदानींच्या हस्ते करत असेल तर हे कुठेतरी अशोभणार आहे, लोकशाहीला काळीमा फासणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।